कोल्हापुरातील सिद्धलक्ष्मी चहा कंपनीच्या कार्यालयात मिरजेच्या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून बनावट नोटा तयार करण्याचा उद्योग उघडकीस आणलाय। पोलिसांनी झेरॉक्स मशीन, नोटा मोजण्याचं मशीन, स्कॅनर, प्रिंटर, एक चारचाकी वाहन आणि 500 व 200 रुपयाच्या एकूण 1,11,00,000 रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्यात। या प्रकरणात पोलीस हवालदार इब्रार इनामदार, सुप्रीत देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे व सिद्धेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे। इब्रारने मुंबईत काम करणाऱ्या आपल्या ओळखीच्या म्हात्रेस या बनावट नोटा व्यवसायात सामील केले। पोलिसांना संशय आहे की म्हात्रेच्या माध्यमातून मुंबईत मोठ्या प्रमाणात नोटा वितरित केल्या गेल्यात। म्हात्रेने नोटा आणखी कोणाला दिल्या याचा सखोल तपास सुरू असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नोटा खपवण्याची जबाबदारी सुप्रीत देसाईकडे होती, मात्र निवडणुकीपूर्वीच टोळीचा भांडाफोड झाल्याने गैरव्यवहार टळलाय। या प्रकरणातील सूत्रधार इब्रार इनामदारला कोल्हापूर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले।